नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी जी योगासने केलेली आहे ती योगासने तुम्ही जर सकाळी केली तर तुम्हाला दिवसभर येणारा जो कंटाळा आहे किंवा तुम्हाला उत्साह वाटत नाही, फ्रेश वाटत नाही, तर तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटणार आहे, उत्साह वाटणार आहे. तुमचा दिवस जो आहे तो पूर्ण आनंदी जाणार आहे आणि दिवसाला लागणारी जी झोप आहे ती पण लागणार नाही. ज्या मैत्रिणींना वजन कमी करायचं असेल त्या मैत्रिणींचं वजन पण कमी होणार आहे आणि ज्या मैत्रिणींना वजन वाढवायचं आहे त्यांचं वजन पण वाढणार आहे. कारण की आज मी फक्त योगासने करून घेते, कारण की ज्यांना वजन कमी करायचं आहे त्या मैत्रिणी आल्या नव्हत्या. तर माझ्याकडे 2 कॉलेजच्या मुली येतात, त्यांना वजन वाढवायचं आहे, तर त्यांच्याकडनं हे योगासने मी करून घेते आणि फक्त 6 दिवसामध्ये त्यांचं 1 ते 1.5 किलो पर्यंत वजन वाढलेलं आहे, एकीचं 2 किलो वजन वाढलेलं आहे आणि खूप छान रिझल्ट त्यांना जो आहे मिळालेला आहे. जसं त्यांना डाएट पण सांगते. तब्येत खूप त्यांची बारीक आहे, कॉलेजला आहेत असं कोणी समजत नाही आम्हाला, आम्ही शाळेतल्या मुली आहेत असं आम्हाला सांगतात, म्हणून आम्हाला वजन वाढवायचं आहे आणि त्या रोज येतात एक्सरसाइज करायला. तर आज मी त्यांच्याकडनं फक्त योगासने करून घेते, कारण की त्यांचं हेवी एक्सरसाइज वगैरे घेत नाही, कारण की दुसरे जे मेंबर्स नाहीये. सविताचं पण सध्या व्यायाम बंद आहे पिरियड्समुळे आणि तिचं जे पिरियड झाल्यानंतर मी रोजचे आपले जे व्हिडिओ आहेत ते टाकेलच. पण हा जो एक्सरसाइजचा योगासनाचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की एकदा फॉलो करून बघा. तुम्हाला खूप छान फरक दिसेल. दिवसभर तुम्हाला खूप छान असं फ्रेश वाटणार आहे, कारण की पूर्ण स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहे, ते तुम्हाला मदत करतील. आपली त्वचा जी आहे त्वचेला टाईटपणा येण्यासाठी पण मदत करते ह्या एक्सरसाइज. तर तुम्ही ह्या नक्की करा. हळूहळू ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत आणि ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी तर नक्की करा. वजन कमी करणाऱ्यांनी पण करा, सर्वांनीच करा. तर आज मी फक्त योगासने केलेले आहे, हळूहळू एक्सरसाइज केलेले आहे आणि प्रत्येक एक्सरसाइज झाल्यानंतर थांबायचंय, रिलॅक्स करायचं, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला छातीमध्ये दम वगैरे साठत नाही आणि रिलॅक्स होतात. त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइजला काय करायचं आहे, सुरुवात करायचं आहे. तर प्रत्येकाने ही जी गोष्ट आहे ती लक्षात घ्यायची आहे. आता आपला जो पाय आहे तो जितका पाय वरती येईल तितका वरती घेण्याचा प्रयत्न करायचा, उचलायचा आहे. आता मी त्यांना सांगते जितका येईल तितकाच उचलायचा आहे पाय, जास्त उचलायचा नाही. आणि जे वजन कमी करत असतील त्यांनी काउंटिंग वाढवायचं. जर समजा माझ्यासोबत करत असतील तर जेवढ्या काउंटिंग आहे तेवढंच करायचं. पण ज्यांना वजन वाढवायचं असेल त्यांनी जितकं काउंटिंग आहे तितकंच करा, जास्त करू नका, नाही तर कॅलरीज जास्त बर्न होतील. त्याच्यानंतर सूर्यनमस्कार 4 करून घेतलेले आहेत मी. तर सूर्यनमस्कार वजन वाढवण्यासाठी पण फार फायदेशीर आहे, वजन कमी करण्यासाठी पण फायदेशीर आहे, कारण की सूर्यनमस्कारामुळे आपलं जी पचनक्रिया आहे ती सुधारते. तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा वजन वाढवायचं असेल, पहिली गोष्ट म्हणजे आपली पचनक्रिया ही स्वस्थ पाहिजे, म्हणजे हेल्दी पाहिजे. त्याच्यासाठी सूर्यनमस्कार नक्कीच ऍड करा. मग ते तुम्ही 4 करा, 6 करा, 8 करा, 10 करा, तुमच्या स्टॅमिनानुसार करा, पण रोज सूर्यनमस्कार करण्याचा प्रयत्न करा. तर इथे मी जे दीदी आहेत त्यांच्याकडनं मी 4 सूर्यनमस्कार करून घेते आज आणि हळूहळू करून घेते, कारण की त्यांना जास्त दमवायचं पण नाहीये मला. हळूहळू करून घेते. फक्त जे वजन कमी करणारे असतात त्यांना मी भरपूर दमवते आणि त्यांचा जोपर्यंत घाम येत नाही तोपर्यंत त्यांचं वर्कआउट करून घेते. पण ज्या वजन वाढवण्यासाठी येतात त्यांचं वर्कआउट घेत नाही किंवा जास्त कॅलरीज त्यांच्या खर्च होऊन देत नाही. फक्त त्यांचं जे मेटाबॉलिझम आहे, पचनक्रिया आहे, पोटाचे स्नायू त्यांचे व्यवस्थित सुरळीत व्हावे, पचनक्रिया सुरळीत व्हावी, त्याच्यासाठी ज्या एक्सरसाइज महत्वाच्या आहेत त्या मी त्यांच्याकडनं करून घेते. त्याच्यासाठी सूर्यनमस्कार नक्कीच करा आणि ज्यांना कमी करायचंय त्यांनी पण करा आणि वजन वाढवायचं आहे त्यांनी पण करा. आणि तुमच्या घरामध्ये जर कोणाला वजन वाढवायचं असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्याच्यानंतर आता एका ठिकाणी बसायचं आहे आणि आपले दोन्ही हात वरती घेऊन आपलं जे तळपाय आहे तळपायांना आपले हात पोचताय का बघायचं आहे. ज्यांचे पोचतील त्यांनी पोचवायचे आहेत, तळपायाला हात लावायचे, आणि ज्यांचे पोचणार नाही त्यांनी गुडघ्यापर्यंत पोचले तरी भरपूर झालं. आता मला एक्सरसाइजची सवय झालेली आहे त्याच्यामुळे माझे जे हात आहे ते पोचतात. त्याच्यानंतर आपला जो उजवा पाय आहे तो हळूवार गुडघ्यातून फोल्ड करून आपली जी पायाची टाच आहे ती कपाळापर्यंत लावण्याचा प्रयत्न करायचा. पोचतंय का बघायचंय पाय अगोदर. त्यानंतर थोडा वेळ थांबून पुढची एक्सरसाइज घ्यायची. तर आता हळूवार मी दोघं पण पाय उचललेले आहेत
आणि बॅलन्स करायचं आहे व्यवस्थित. तुम्हाला नवीन नवीन जमणार नाही, पण नंतर हळूहळू जमेल. आणि आपले दोन्ही पायाच्या टाचा ज्या आहेत त्या कपाळाला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि खूप छान एक्सरसाइज आहेत आणि आपला बॅलन्स करायचा आहे. आणि मी त्यांच्याकडनं हे का करून घेते, कारण की एकाग्रता वाढते. माणसाचं जे मन आहे ते एका ठिकाणी एकाग्र होते, त्याच्यासाठी करून घेते. कारण की त्या खूप चंचल आहेत आणि जरासं चिडचिडपणा, ताणतणावामुळे पण आपलं जे वजन आहे ते वाढत नाही. त्याच्यासाठी त्यांच्याकडनं ह्या एक्सरसाइज करून घेते. त्याच्यानंतर आपला जो डावा पाय आहे, डावा पायाचा गुडघा कपाळाला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर नवीन करत असाल तर जिथपर्यंत पाय तुमचा वरती येईल तिथपर्यंत घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर गुडघे फोल्ड करायचे आहेत आणि गुडघे फोल्ड केल्यानंतर हळूवार आपल्या दोन्ही मांड्यांचे तिथं हात ठेवायचे आहेत आणि हळूहळू हात वरती करायचे. त्या गुडघ्याच्या खाली पकडायचे आणि बॅलन्स करायचा आहे. तुम्हाला जर शक्य झालं तर पायाचे अंगठे पकडा, नौकासन करायचंय. नाही शक्य झालं तर मांड्यांना किंवा गुडघ्यांना पकडायचं आहे. अशा पद्धतीने हे नौकासन करायचं आहे. पोटाचा छान व्यायाम होतो आणि तुमच्यासाठी पण फायदेशीर आहे. आणि जे वजन वाढवताय त्यांच्यासाठी पण फायदेशीर आहे. त्याच्यासाठी मुलींकडनं मी ही एक्सरसाइज म्हणजे योगासन करून घेते आणि मी पण करते. नौकासन तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता ज्यांना जमत नाही त्यांनी अशा पद्धतीने करून बघायचंय. बऱ्याच वेळा होत नाही, अशा पद्धतीने बॅलन्स होतंय. मग तुम्ही असं पकडून ठेवायचंय. मी त्यांना सांगते की असं पकडून ठेवा, तुम्हाला जसं जमेल तसं. त्याच्यानंतर हळूहळू सवय झाल्यानंतर अंगठे पकडायचे आहेत. थोडा वेळ स्थिर ठेवायचंय शरीर आणि त्याच्यानंतर हळूवार परत पाय आपले जमिनीवरती टेकवायचे. आता परत जमिनीवरती पाय काय करायचे, आपटून घ्यायचे, रिलॅक्स करून घ्यायचे, स्नायूंना मोकळं करून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर दोन्ही हाताने आपला डावा पाय जो आहे एक हाताने मांडीजवळ पकडायचं, एक हाताने तळपायाजवळ आपलं पकडायचंय. आणि जसं आपण बाळाला जुजू करतो असं इकडे तिकडे फिरवतो, तशा पद्धतीने आपला जो पाय आहे ते बालासन जे आहे ते करायचं आहे. डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. त्याच्यानंतर आपला जो उजवा हात आहे तो उजवा हात कानाच्या वरतून घ्यायचा आहे आणि कमरेतून थोडासा काय द्यायचा आहे, ताण द्यायचा आहे, वाकायचं आहे. आणि आपलं जे डोकं आहे किंवा कान आहे तो गुडघ्याला टच होते का प्रयत्न करायचा आहे, बघायचं आहे तसं. आणि जर समजा तुमचं टच होत नसेल डोकं किंवा कान तर काही प्रॉब्लेम नाही. जितकं पोचतंय ना तुमचं डोकं तिथपर्यंतच पोहोचवा. जास्त ताण नका देऊ, नाही तर क्रॅम्प वगैरे येण्याची शक्यता असते. त्यानंतर बद्धकोनासनामध्ये बसायचंय. ज्यावेळेस आपण बटरफ्लाय करतो तो आसन, आणि त्या आसनामध्ये बसून बटरफ्लाय करायचंय. सरळ ताट बसायचं आहे आणि त्याच्यानंतर बटरफ्लाय करायचं आहे. आपल्या ज्या मांड्या आहेत, पाय आहेत, त्यांना रिलॅक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपले पाय जे आहेत ते तळपाय जोडलेलेच राहून द्यायचे आहेत आणि हळूहळू आपले जे दोन्ही हात आहे ते हळूहळू जमिनीवरती पुढे सरकवत न्यायचे आणि आपलं डोकं जमिनीपर्यंत पोहोचतंय का बघायचंय, किंवा आपल्या पायापर्यंत पोहोचलं तरी चालतंय. आता मुलींचं पोहोचत नाहीये कारण की त्यांना आता सुरुवात केलेली आहे, 7-8 दिवस झालेत आणि त्याच्यामुळे त्यांचं पोहोचत नाहीये. म्हणून ते सांगतायत की आमचं पोहोचत नाही. तिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत पोहोचण्याचा
प्रयत्न करायचा आहे प्रत्येकाने. त्यांना पण तसंच सांगितलं. आता मला सवय आहे त्याच्यामुळे माझं डोकं जे आहे ते पूर्ण जमिनीला कपाळ जे आहे ते टेकतंय आणि मांड्यांना पण जास्त ताण बसत नाही. त्याच्यानंतर परत सरळ पाय करायचे आहेत आणि पुढची एक्सरसाइज करायची आहे. तर पुढची एक्सरसाइज जातं करायचं आहे. तर ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी पण करायचं आहे, वजन वाढवायचं आहे त्यांनी पण करायचं आहे, म्हणजे पोटाचा चांगला व्यायाम होतो. त्यानंतर पुढची एक्सरसाइज दोन्ही पाय आपले पोटाजवळ घ्यायचे, पूर्ण जवळ घ्यायचे आणि दोन्ही हातांनी आपले जे पाय आहेत ते असे पकडून ठेवायचे पोटाजवळ आणि जसं मी करते एका साईडने पूर्ण पोटाची आहे ती मालिश करायची आहे. असं गोल राऊंडने असं पोटाची मालिश करायची आहे. खूप छान वाटते ही एक्सरसाइज. एका बाजूने 5 वेळा आणि दुसऱ्या बाजूने 5 वेळा करायची आहे. ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी नक्की करा आणि ज्यांना पोटाचा त्रास असेल म्हणजे गॅस असेल किंवा पोट साफ होत नसेल त्यांनी पण ही एक्सरसाइज करायची आहे. खूप फायदेशीर आहे. त्यानंतर आता बैठे एक्सरसाइज झाल्यानंतर पाठीवरती झोपायचं आहे आणि पाठीवरती ज्यावेळेस आपण उभ्याने बैठे एक्सरसाइज करतो पाठीवरती झोपल्यानंतर 2 मिनिटं तरी रेस्ट घ्या, शवासन घ्या. आपलं जे मान आहे ते डावीकडे करायचे आहे, तळ हात आकाशाच्या दिशेने करायचे, डोळे बंद ठेवायचे आहे आणि आपला जो श्वास आहे श्वासाकडे लक्ष ठेवायचं. हळूवार श्वास घ्यायचा आणि सोडायचा, म्हणजे आपलं जे शरीर आहे ते रिलॅक्स होतं. शरीराला पूर्ण शिथिल सोडायचं आहे, म्हणजे शरीरात आपल्या प्राण नाहीये असं सोडून द्यायचं आणि रिलॅक्स पडून राहायचं. हळूवार श्वास घ्यायचा आणि सोडायचा. खूप रिलॅक्स वाटतं आणि आपला जो थकवा आहे शारीरिक मानसिक थकवा तो पूर्ण जमिनीमध्ये सोडून द्यायचा आणि जमिनीतली जी सकारात्मक ऊर्जा आहे ती शरीरामध्ये भरभरून घ्यायची आहे. म्हणजे आपलं जे शरीर आहे ते फ्रेश होतं आणि उत्साही वाटतं. आपल्याला दिवसभर कंटाळा पण येत नाही त्याच्यासाठी आणि थकवा पण निघून जातो. त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच शवासन करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करा किंवा एक्सरसाइज करता करता एक्सरसाइजच्या शेवटी केलं तरी चालेल. तर आम्ही बैठे एक्सरसाइज झाल्यानंतर शवासन करतो. पण व्हिडिओ दाखवताना कसं खूप मोठा होऊन जातो, त्याच्यासाठी मी शक्यतो शवासन दाखवत नाही व्हिडिओमध्ये. पण आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे पूर्ण रिलॅक्स करायचं आहे. शवासन झाल्यानंतर पुढची एक्सरसाइज आपला उजवा गुडघा पोटावरती दाबायचा आहे आणि आपलं कपाळ गुडघ्याला टच होते का बघायचं आहे. तर हे पोटातलं गॅस वगैरे कमी करण्यासाठी मदत करते ही एक्सरसाइज. त्याच्यानंतर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. तुम्ही नक्की करा. पोटात गॅसेस झाले असतील तर ते बाहेर पडतात. तर ही एक्सरसाइज नक्की करा. ज्यांना त्रास असेल पचनक्रियेसंदर्भात त्यांना, वजन वाढवायचं असेल त्यांनी पण करा आणि ज्यांना कोणताच त्रास नसेल त्यांनी पण करा. यानंतर पुढची एक्सरसाइज आपले दोन्ही जे पाय आहेत ते शीट जवळ घ्यायचे, पायात अंतर घ्यायचं आहे आणि आपले जे दोन्ही हात आहेत ते टच होत आहे का पायाला बघायचं आहे. नसेल होत तरी चालेल. आता माझे हात टच होत आहेत आणि हळूवार आपली जी कंबर आहे ती उचलायची आहे. थोडा वेळ होल्ड करायचं आहे, म्हणजे तसंच त्या स्थितीत राहायचं आहे आणि नंतर कंबर खाली टेकवायची आहे. तर ज्यांना कंबरदुखीचा त्रास असेल
त्यांचा जो त्रास आहे तो कमी होणार आहे. शिच्या भागाची चरबी कमी होणार जर समजा तुम्ही वजन कमी करत असाल तर, आणि ज्या मैत्रिणी वजन वाढवणार असाल त्यांना पण फायदा होणार आहे. त्यानंतर पुढची एक्सरसाइज, आपले जे दोन्ही पाय आहेत तळपाय ते एकमेकांना टच करायचे आहे. मांड्या पण एकमेकांना टच करून ठेवायचे आहेत. दोन्ही हात आपल्या डोक्याखाली ठेवायचे आहेत आणि डाव्या किंवा उजव्या बाजूने मांड्या करायच्या आहेत आणि आपली मान जी आहे ती विरुद्ध बाजूने करायची आहे. अशा पद्धतीने पूर्ण कमरेला पीळ द्यायचा आहे. कंबरदुखीचा त्रास कमी होतो. जर समजा तुमची चरबी असेल कमरेवर तर ती कमी होते. खूप छान एक्सरसाइज आहे, तर ही नक्की करा. पुढची एक्सरसाइज, दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपले दोन्ही गुडघे, उजवा आणि डावा पायाचे गुडघे जमिनीला टच होत आहे का बघायचे. पायामध्ये अंतर ठेवून घ्यायचंय आणि दोन्ही हात साईडला घ्यायचे सरळ आणि आपली मान विरुद्ध बाजूने फिरवायची. आता पाय जर समजा डाव्या बाजूला असतील तर मान आपली उजव्या बाजूने पाहिजे आणि पूर्ण कमरेला काय द्यायचं आहे, पीळ द्यायचा आहे. अशा पद्धतीने खूप छान स्ट्रेचिंग बसतं आपल्या ओटीपोटाला, कमरेला, मांड्यांना. जर समजा पीसीओडीचा त्रास असेल तर तो कमी होईल. हार्मोन्सचा त्रास असेल तर तो पण कमी होईल. त्याच्यासाठी ही पण एक्सरसाइज, म्हणजे ही योगासनं पण फायदेशीर आहे. तुम्ही नक्की करा. पुढची एक्सरसाइज, सरळ झोपायचं आहे. पाय सरळ ठेवायचे आहेत आणि आपला एक जो पाय आहे एक सरळ ठेवायचा आणि एक साईडला घ्यायचा. मांडीला पूर्ण ताण द्यायचा आहे आणि विरुद्ध बाजूने पण सेम तशीच एक्सरसाइज करायची. मांडीला जितका ताण देता येईल तितका ताण देण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही पाय गुडघ्यातनं फोल्ड करायचे आणि त्याच्यानंतर सरळ आकाशाच्या दिशेने आपले तळपाय करायचे. 90 अंशाचा कोन करायचा आहे आणि सरळ बॅलन्स करून ठेवायचा. जर समजा तुम्हाला बॅलन्स होत नसेल असा तर दोन्ही हाताने आपले पाय पकडून ठेवायचे आहेत आणि सुरुवातीला आपल्या जमिनीकडे तळपाय पूर्ण खेचायचे, स्ट्रेचिंग द्यायचं. त्याच्यानंतर आकाशाच्या दिशेने स्ट्रेचिंग द्यायचंय, म्हणजे आपल्या पोटऱ्यांच्या पायाच्या ज्या नसा आहेत त्या पूर्ण ताणल्या जातात. जर पिरियड मध्ये वगैरे आपले पोटऱ्या दुखतात, पाय दुखतात, असं टाच दुखते बऱ्याचांची, तर ही एक्सरसाइज केल्याने भरपूर जो त्रास आहे तो कमी होतो. त्यानंतर पोटावरती झोपायचंय, रिलॅक्स करायचंय. त्याच्यानंतर पोटावरचे आसनं जे आहेत ते करायचे आहेत. आता हनुवटी जी आहे ती आपली जमिनीवरती ठेवायची आहेत आणि पायाची बोट जी आहेत ती जमिनीवरती ठेवायची. हात छातीजवळ घ्यायचे. मोठा श्वास घेत भुजंगासन करायचं आहे. थोडा वेळ श्वास रोखून धरायचा आहे आणि त्याच्यानंतर हळूवार श्वास सोडत हनुवटी परत जमिनीवरती ठेवायची आहे. तर ही पण एक्सरसाइज रोजच करायची आहे. ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी पण, ज्यांना वजन कमी करायचं त्यांच्यासाठी पण फायदेशीर आहे आणि ज्यांना वजन नाही वाढवायचं, वजन कमी करायचं नाही पण त्यांना हेल्दी राहायचं आहे त्यांच्यासाठी पण खूप फायदेशीर आहे.
तर प्रत्येकाने भुजंगासन हे केलंच पाहिजे. म्हणजे पोटाचे स्नायू जे आहेत ते पण आपले ताणले जातात, पोटाचं आरोग्य सुधारतं. त्याच्यानंतर मानेच्या तिथली पण चरबी कमी होते, हृदयाचं आरोग्य सुधारते. असे अनेक फायदे आहेत, पण रोजच भुजंगासन केलं पाहिजे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर अर्धभुजंगासन, भुजंगासन करायचंय आणि उजव्या बाजूने डाव्या पायाची टाच बघायची आहे. म्हणजे एका साईडने मान फिरवून डाव्या पायाची टाच बघायची आहे. हळूवार श्वास घेत परत काय करायचं, भुजंगासन घ्यायचंय आणि परत विरुद्ध बाजूने म्हणजे आता डाव्या बाजूने उजव्या पायाची टाच बघायची. अशा पद्धतीने करायचं आहे. हे पण 3-3 किंवा 4-4 वेळा करायचंय हे पण आसन. त्यानंतर दोन्ही हात मांड्यांखाली घ्यायचे आहे आणि शलभासन करायचं आहे. आपला छातीचा भाग आणि डोक्याचा भाग उचलायचा आहे समोरनं आणि पाठीमागे पाय उचलायचे आणि पूर्ण पोटावरती बॅलन्स करायचा आहे. मोठा श्वास घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला छातीचा भाग, मान उचलायची, त्याच्यानंतर आपले पाय पण उचलायचे, पूर्ण स्ट्रेचिंग द्यायचं आहे. परत श्वास सोडत हनुवटी जमिनीवरती, परत श्वास घ्यायचा, शलभासन करायचा. हे पण आसन फायदेशीर आहे. त्यानंतर धनुरासन, दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दोन्ही हाताने पाय पकडायचे आहेत आणि हळूवार श्वास घेत आपल्या पायाने काय करायचे, हात मागे खेचायचे. पायाने हात मागे खेचल्यामुळे पूर्ण आपला छातीचा भाग वगैरे पूर्ण ताणला जातो, हात ताणले जातात आणि खूप छान धनुरासन होते. तुम्ही पण ट्राय करून बघा. येत नसेल तर अगोदर एक एक पायाचं करून बघा. त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला सवय होईल आणि त्याच्यानंतर धनुरासन करता येईल. सर्व आसना झाल्यानंतर जरा वेळ रिलॅक्स करायचा आहे. आपले दोन्ही हात एकमेकांवर ठेवायचे, उजवा गाल त्या हातांवरती ठेवायचा आहे. मोठा श्वास घ्यायचा आणि फुंकर सोडायचे आहे. त्याच्यानंतर मांजरासन करायचे. तर आता हे आलं गुडघ्यावरचे आसनं. तर तुम्ही पण गुडघ्यावरचे आसनं नक्की करायचे आहेत आणि रोजच करायचे आहेत. आम्ही रोज करतो म्हटल्यावर तुम्ही पण रोज ट्राय केले पाहिजे. आणि मांजरासन प्रत्येकाला येत असेल किंवा येत नसेल तर हळूवार काय करायचंय, श्वास घ्यायचा आणि तो हळूवार श्वास सोडत सोडत आपली हनुवटी मानेच्या तिथं टच करण्याचा प्रयत्न करायचा. पाठीचा भाग जो आहे तो वरती काढायचा. परत श्वास घेत हळूवार मान वरती करायची आणि पाठीचा जो भाग आहे तो खोल करायचा आहे. परत काय करायचं, तो श्वास सोडत हळूवार हनुवटी मानेच्या तिथं टच करण्याचा प्रयत्न करायचा. पाठीचा भाग पूर्ण बाक वरती काढायचा. परत पाठीचा भाग खोल करायचा. अशा पद्धतीने खूप सोपा आहे. फक्त शीटचा भाग मागे पुढे असं करायचं नाही, स्थिर राहायचंय. हात पण आणि गुडघे पण एकाच ठिकाणी स्थिर राहून ही एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करायचा. जसं मी करते तसंच तुम्ही करा. कंबरदुखीचा त्रास वगैरे असेल, पाठदुखीचा त्रास असेल तर तो कमी होईल. मांजरासन झाल्यानंतर बालासन करायचं आहे. हळूवार आपले जे दोन्ही पाय आहेत ते साईडला घ्यायचा आणि आपलं जे कपाळ आहे ते जमिनीवरती टेकवायचं आणि दोन्ही हात सरळ करून घ्यायचे आणि थोडा वेळ बालासनामध्ये थांबायचंय.